नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR असणार आहेत म्हणजेच की 18/2/2026 रोजी म्हणजेच की 18 फेब्रुवारी 2026 चे जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत हे सर्व GR शासन निर्णय आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहे ते आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की महिला व बालविकास विभागाअंतर्गत क्षेत्रीय आस्थापनेवरील गट ब राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांची बदली आदेशात अंशतः बदल करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे काही सर्व GR शासन निर्णय हे जे काही पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतर GR शासन निर्णय हेडलाईन आपण पाहूयात। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे मार्च 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण यासाठी निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष या ठिकाणी असणार आहे 22/02/02/08/04 निवृत्ती वेतन विषयक खर्च। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक राज्य युवा विकास निधी अंतर्गत 22/04/5671 निधी वितरण करण्याबाबत नेतृत्व व्यक्तिमत्व विकास व अन्य कल्याणकारी कार्यक्रमांशी निगडित बौद्धिक विकास करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन युवा धोरणाअंतर्गत योजना कार्यक्रम अंतर्गत युवक बिरादारी भारत संस्थेस निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे शुद्धीपत्रक। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता 18/2/2026। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरण। GR दिनांक 18/2/2026। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलनास अनुदान वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष 22/04/18/27। विभागाचे नाव विधी व न्याय विभाग। शीर्षक आहे निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य या कार्यालयाच्या स्थापनेवरील उपनिबंधक भागीदारी संस्था गट अ या पदावर नियमित पदोन्नती निवड सूची सन 2024 ते 25। विभागाचे नाव विधी व न्याय विभाग। शीर्षक आहे सन 2025 ते 26 अर्थसंकल्पित अनुदान मागणी क्रमांक J5 मुख्य लेखाशीर्ष 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे 20400001 वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे 7610/18/42 संगणक अग्रिम वाटप। विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग। शीर्षक आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या या सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता 36 सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग। शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता 36 सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ S20 मधील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 ते 55व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी राज्यभरात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबविण्याबाबत
विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे मागणी क्रमांक A6 अनिवार्य दत्तमत प्रदान. लेखाशीर्ष 22-20 माहिती व प्रसिद्धी सन 2025 ते 26 मधील तरतुदीचे पुनर्वितरण व पुनर्विनियोजन करण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2024 साठी परीक्षण समिती गठीत करण्याबाबत GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे मासिक दूरध्वनी यंत्रणा देखभाल कार्य अहवालाबाबत GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील श्री रवींद्र पांडुरंग राऊत वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती यांची सहाय्यक संचालक माहिती गट ब या पदावरील सेवा ही यांच्या जिल्हा माहिती अधिकारी वरिष्ठ सहाय्यक संचालक वरिष्ठ उपसंपादक जनसंपर्क अधिकारी गट अ या पदावरील सेवेस फक्त सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे मित्रांनो. विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग. शीर्षक आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठात सन 2025 ते 26 आर्थिक वर्षात लेखाशीर्ष 24-15-10-12-04 निवृत्ती वेतन विषयक खर्च या बाबीसाठी निधी हा वितरित करण्याबाबत. विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग. शीर्षक आहे जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या तालुका जिल्हा धुळे या सूतगिरणीच्या पुनर्जीवनाच्या प्रस्ताव मंजूर करण्याबाबत राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस करण्याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी देण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर सर्वांना विनंती आहे की आपण कुठल्या विभागामध्ये कार्यरत आहात याबद्दलची जी काही कमेंट आहे ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव आणि तुम्ही कुठल्या विभागात कार्यरत आहात ते मला कळवा, जेणेकरून की त्या विभागाचे GR मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. यानंतरचा GR हा सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे प्रकल्प अहवालास मान्यता देण्याबाबत. दी नीलकंठ सहकारी सूतगिरणी लिमिटेड अकोला. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग. शीर्षक आहे सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12 व्याजाचे प्रदान करण्याबाबत. श्री स्वामी समर्थ शेतकरी व विणकरी सहकारी सूतगिरणी मर्या वळसंग तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर. विभागाचे नाव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या नियामक परिषदेच्या गव्हर्निंग कौन्सिल संरचनेत सुधारणा करण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 18/2/2026. यानंतरचा GR हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे श्रीमती वंदना स्वतंत्र कुमार मिश्रा अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्य मुंबई यांचे बदलीबाबत. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती मंदाकिनी शिवाजी भोसले अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नाशिक यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक श्रीमती छाया रवींद्र सपके अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव यांचे बदलीबाबत. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक श्रीमती प्रज्ञा देवेंद्र हेंद्रे अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अहिल्यानगर यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती शिल्पा सुधाकर राव डोल्लारकर अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग छत्रपती संभाजीनगर यांचे बदलीबाबत. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती अनुष्का अमोल श्रेष्ठ सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग ठाणे आती यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्री योगेश यशवंत खाडीलकर सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्ग यांचे बदलीबाबत. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती कांचन सचिन गंगाधरे सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग पुणे आती यांचे बदलीबाबत.
विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक श्री गणेश कुमार राजेश्वर राव सेलूकर, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सोपविण्यात येणाऱ्या अति कार्यभाराबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक श्रीमती प्रणाली जयंत सावंत, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, पुणे अति यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती मनीषा हिरकांत रेपे, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सातारा यांचे बदलीबाबत. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती मनीषा वसंतराव वनमोरे, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सांगली यांचे बदलीबाबत. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती रुपाली धैर्यशील घाटके, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, कोल्हापूर यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्री नितीन वसंतकुमार अग्रवाल, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती श्रद्धा गुरुनाथ बहिरट, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सोलापूर यांचे बदलीबाबत. मित्रांनो, यानंतरचाही GR आपण या ठिकाणी पाहू शकता. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे श्रीमती प्रेरणा प्रकाश लोणकर, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नाशिक यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती रसिका राजेंद्र निकुम, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, धुळे यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती प्रतिभा रमेश पाटील, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जळगाव यांचे बदलीबाबत. GR दिनांक 18/2/2026. यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता श्रीमती निलिमा विजय कुमार बेलोकर, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला यांचे बदलीबाबतचाच आहे जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्री संजय अशोक मानिक, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जळगाव यांचे बदलीबाबत. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक श्रीमती शलाका पराग डमडेरे, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नांदेड यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती माधुरी कृष्णाजी आत्मांडे, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली यांचे बदलीबाबत. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती स्नेहलता किशोर पाटील, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, बुलढाणा यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्रीमती स्वाती अशोक देशपांडे, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्री बालकृष्ण भीमराव चौधरी, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नागपूर यांचे बदलीबाबत. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे श्री मिलिंद रामराव केदार, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नागपूर अति यांचे बदलीबाबत. GR दिनांक 18/2/2026. विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शीर्षक आहे राज्य प्रकल्प संचालनालय, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान रुसा अंतर्गत प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियानासाठी PM उषा प्रकल्प अंमलबजावणीसाठी कक्ष प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट गठीत करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे खनिकर्म प्रभागाची वेबसाईट व डॅशबोर्ड तयार करणे, ई-गव्हर्नन्स अंतर्गत दिलेले टार्गेट्स पूर्ण करणे, तसेच खनिकर्म विभागाच्या स्कोप ऑफ वर्क मधील नमूद कामे करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्याबाबत.
मित्रांनो, आजच्या डेटमधील आले जे काही सर्व GR होते आतापर्यंत ते सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जी काही अपडेट आहे, बातम्या आहे, GR आहे, हे सर्व समजलेच असतील आणि याबद्दलचे ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.